चला अल्टिमेट टीम बॅट्समन पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिली मॅच, पहिली लढत जय हनुमान चषक 2026 आहे. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि भरपूर चांगल्या संघाचा समावेश तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. बरेचसे संघ आज दाखल होणार आहेत आणि इन ॲक्शनमध्ये चांगलं बॅटल, चांगली लढत आपण जर पाहिलं तर नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगणे आणि डोकेकरांचे मैदान, हक्काचं मैदान आणि सातत्याने याच मैदानावरती तुम्हाला भरपूर अशी स्पर्धा पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण पाहिलं गतवर्षी आपण तो पाहिलं नाईट स्पर्धा देखील याच मैदानावरती झाल्या होत्या, रंगल्या होत्या आणि फार चांगलं नियोजन आयोजन तुम्हाला नक्कीच सातत्यानं त्यांचं पाहायला मिळतं. आणि आज देखील सुरुवातच या वर्षाची चांगल्या स्पर्धेने झाली आहे. जय हनुमान चषक 2026 चे तरार. चला बॅट्समन पाठवा टीम अल्टिमेट सेफ. चला अल्टिमेट टीम बॅट्समन पाठवा लगेच. चला मी विनंती करतोय अल्टिमेट सेफ एक प्लेयर तुमचा पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. सेफ बाय एक प्लेयर भेज दो. 12th मॅन कोणतरी पाठवा. 12th मॅन नाव सांगण्यासाठी एक जण पाठवा. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. आज सकाळचं सत्र या स्पर्धेचं जय हनुमान चषक 2026 चे थरार आणि दुसरा दिवस आणि पहिली मॅच. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. स्ट्राईक एंडवरती तोहिद आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती मो आणि बॉलिंग मार्कवरती मुन्ना स्वामी ज्या नावाची चर्चा राहिली आहे. असा गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, 5 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पहिला बॉल इकडे आपण पाहतोय गतीमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने प्रदर्शन ज्याची पाहायला मिळते तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती मुन्ना स्वामी यांना आपण पाहतोय. त्या नावाची चर्चा गेली कित्येक वर्ष राहिली आहे. उत्कृष्ट खेळाडू, अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आणि कुळगाव संघाला हे नाव जोडलं गेलंय असं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मुन्ना स्वामी तुम्ही त्याला पाहतात. षटक क्रमांक पहिला. अगदी सकाळचं सत्र डोकेकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा अर्थातच जय हनुमान चषक 2026.
इकडे आपण पाहतोय पुढ्यात टाकणा होता बॉल आणि एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरा धाव्याचा कॉल मिसफील्ड होत असताना आणि इकडे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने इथे अकाउंट ओपन केलं बॅटिंग करत असताना टीम अल्टिमेट सैफ या संघानं. पाच ओव्हरची मॅच. P1चे षटक तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिलं ऑन गोईंग आहे. आमच्या समयात आपण पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये अनिकेत भोईर देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत खऱ्या अर्थानं त्यांची स्पर्धा आहे आणि उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्याची ओळख आहे आम्ही त्यांना डिस्कनेक्टेड. बॉल तयार पुन्हा एकदा. मुन्ना बॉलिंग मार्कवरती आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत शॉटला आणि इकडे बॅटर सेफ असेल. बाल बचावले गेलेत. इकडे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. फक्त 2 धावा धाव फलकावरती आहेत. त्याचा उल्लेख मी मगाशीच केला होता मुन्ना यांचा. फार चांगला गोलंदाज. त्याची कित्येक वर्ष चर्चा राहिली आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही पाहिलाय बेस्ट बॉलरचा किताब देखील पटकावलेत असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती मुन्ना स्वामी. 2 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. नक्कीच आपण चर्चा करत होतो अनिकेत यांची. उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. युवा खेळाडू सातत्याने मी त्याला पाहिलंय. फार चांगला खेळ त्यांचा देखील आहेत आणि संपूर्ण त्यांची अजून कमिटी देखील इथे उपस्थित आहेत. आमचे रन मशीन ऑफ डोके अर्थातच रुपेश भोईर देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आता एक दमदार अशी स्पर्धा पाहायला मिळते सातत्याने. भरपूर मेहनत ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगत असताना सकाळचं सत्र. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट मोद विकेट. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला बॉलला फेकून दिलाय आणि बॅटरने देखील सांगितलंय शांत बसायला मी काय संत नाही आहे. ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सिक्सर. तो आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड. बघा 2 ओव्हर चालल्यानंतर बॉल हरवला फुटला गेला तर जुना बॉल नक्कीच तुम्हाला देण्यात येईल. परंतु जर का 2 ओव्हरच्या अगोदर बॉल हरवला फुटला तर नवीन बॉल नक्कीच तुम्हाला सुपूर्द करण्यात येईल. देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 8 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. पहिले 3 बॉल मी तर म्हणेन बॉलरच्या नावावरती राहिलेत परंतु इथे सुरुवात पुढच्या 4थ्या बॉलवरती तोहिदने केली आहे. एकदा बॉल तयार. पुढचा बॉल राईट मोद विकेट. अजून एक इकडे बॅक टू बॅक सेकंड इन ए रो. घुटना टेक और षटकार देख. बॅक टू बॅक हे 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. टॉप क्लास बॅटिंगचा नजराणा ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये तोही त्यांना आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 12 धावा एकवडले गेल्या त्यांच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या मुन्नाने परंतु इथे बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. गेंदबाज फिर से एक बार तयार. रावलजी चव्हाण सर आज नक्कीच आमच्या समवेत आहेत. राईट मोद विकेट. पुढचा बॉल स्टेप आउट झालेत. पावलांचा वापर केलाय आणि गेंद फिर से एक बार ऑन लाइन के बाहर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला षटकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 षटकार म्हणजे 18 धावा या 3 बॉल मध्ये आल्यात. स्कोर कार्ड आपण जर पाहिला तर धावफलक पोहोचले तब्बल 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं परंतु तब्बल 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्या आणि पुढच्या 3 बॉल मध्ये तब्बल 18 धावा इथे खर्च केल्यात मुन्ना यांनी.
पाहायला मिळतंय जरूर. पुढचा बॉल इकडे टप्पा चांगला आहे, लाईन लेन देखील फार चांगली आहे. टप्पा पडला तदनंतर अतिरिक्त थोडंसं बाउन्स घेतला बॉलने आणि इकडे डॉट बॉल आलाय. पहिला बॉल जरूर वाईट आलाय, तदनंतर बॅक टू बॅक आपण जर पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आले होते, परंतु या ओव्हरमध्ये काय घडामोडी घडतील. हलक्या हाताने इकडे ड्राईव्ह केला, इकडे सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22. मॅजिकल इक्वेशनने स्कोर कार्ड 22 ऑन अ बोर्ड. 22वा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. बॅटिंग करत असताना मो आणि तोही ती जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती. रतीन सकाळचं सत्र या स्पर्धेचं. पुढचा बॉल पण एकदा राईट मोद विकेट. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, पावलांचा वापर केला होता जरूर, परंतु इथे चुकी घडली आहे. स्वतः गोलंदाज इथे होते खाली आणि परतावं लागेल मैदानाचा बाहेर. तोही देणा धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम अल्टिमेट या संघाला. फलंदाज बाद. पाहतोय आमचे मयूर मेहर देखील आले इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. बाईक सम्राट ऑफ एरनचाड म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सैफ आले, ज्या नावाने संघ ओळखला जातो तो सैफ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अल्टिमेट बदलापूर गाव सैफ या नावाने संघ ओळखला जातो आणि तो सैफ आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने मी खेळताचा पाहिला, फार चांगला खेळ, ॲग्रेसिव्ह बॅटिंग म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी असेल तदनंतर बॅटिंग असू दे, फार चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन. पहिलाच बॉल इकडे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, सीमा रेखा पार, धावा मिळतात 4. चौकार इकडे जरूर पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज चौकारानं. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 26 धावसंख्येवरती 26 ऑन बोर्ड. एक्शन रिप्लेला आपण पाहू शकतात आणि फार चांगला खेळ इथे सैफचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच इथे प्रदर्शन पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती चौकार. अजूनही 2 बॉलचा खेळ उर्वरित आहे. शेवटचे 2 बॉल टू गो. आखरी 2 गेंदे शेष आहे. गेंदबाज फिर से एक बार. रतीन स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, इकडे फिल्डर आहेत आणि 1 बाउन्स सीमा रेखा पार, धावा मिळतात. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. चौकार. बॅक टू बॅक पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार जरूर आले होते, परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर शेवटचे आता 2 बॉल झालेले आहेत आणि बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आहे आणि 30वा धाव फलकावरती आहेत. 30 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 30वा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती तरुण आलेत. नावाने हा संघ देखील ओळखला जातो, म्हणजे एक चांगलं बॅटल. दोन्ही संघाचे सरसेनापती आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला सेफ बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवरती तरुण यांना आपण पाहतोय. 30वा धाव फलकावरती 30 ऑन अ बोर्ड. 15.00 च्या सरासरीने धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या इनिंग मध्ये जर विचार केला 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच, त्या अनुषंगाने आपण पाहिला तर 15.00 च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर इकडे एक प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला ते 70 ते 80 च्या या टार्गेटमध्ये सेट होऊ शकतो. पहिला बॉल तरुणचा ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31 ऑन अ बोर्ड. 31वा धाव फलकावरती आहेत. नक्कीच आपण जर पाहिला करंट रन रेट 14.31 आहे, त्या अनुषंगाने प्रोजेक्टेड स्कोर 70 ते 75 धावांमध्ये बनू शकतो. ओ इकडे सुंदर गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी होते जरूर. चुकी घडली विकेट कीपर कडून आणि इकडे चुकीचं रूपांतर झालं. 22च्या माध्यमातून एक सिंगल आली. एक धाव क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं फार महत्वाची आहे.
परंतु त्याच एक धावा इथे गमवत असताना कुळगाव संघाला तुम्ही नक्कीच पाहतात. परंतु प्रियांश 11 कुळगाव म्हटलं तर सातत्याने एक मोठा संघ आणि फार चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय. 32 धावा फलकावरती 32 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग आहे. बॉल तयार. तरुण बॉलिंग मार्कवरती. राईट अराउंड विकेट पुढे येऊन खेळलेत ऑन साइडला. फिल्डर आहेत जज करतात. चांगले फिल्डिंग. एक सिंगलच मिळेल आणि अजून एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचेल. 33 ऑन ए बोर्ड. म्हणजे सिंगलचा खेळ आता सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बुन बुनसे सागर बनताय. थेंबे थेंबे तळे साचे असंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर वर्चस्व राहिलं या गोलंदाजाचं तरुणचं. कारण की 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरुवात इथे मात्र केली आहे जरूर. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतोय. हा देखील डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होते. 4 बॉल कंप्लीट झालेले आहेत. फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक इन वरती सेफ. बॉलिंग मार्कवरती तरुण. हे दोन्ही टीमचे सर सेनापती मैदानात आतमध्ये आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. पुढचा बॉल इकडे देखील डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी होते. सेफला समजत नाही कशा प्रकारची गोलंदाजी मैदानात सातमध्ये तरुण यांच्या माध्यमातून येते. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 डॉट बॉल. आता शेवटचा बॉल आहे. म्हणजे इथे म्हणावं लागेल की हे बॅटल मी तर म्हणेन तरुण यांनी जिंकलेलं आहे की काय. 5 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. हॅलो चेक. तेहतीस धावा फलकावरती आहेत. 33 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 3 जरूर कंप्लीट झालेलं आहे. ऑन ए बोर्ड. 33 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती राजू. षटक क्रमांक 4. राईट मोद विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आणि इकडे डॉट बॉलने सुरुवात केली. अशाभूत नजरेने खेळाडू देखील पाहत होते अंपायर्सकडे. परंतु इकडे डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल इकडे पाहावं लागेल. इकडे पंच दर्शक असताना इथे व्हाईट बॉल नक्कीच इथे ऍड करतो आपण स्कोर कार्ड वरती आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. 34 ऑन ए बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक यावेळेस प्रगतीपथावरती 4 ऑन गोईंग आहे. बॉल तयार. राइट अमो द विकेट. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक बाई तारामंडल में मिलती हुई ये 6 रन. उडन खटवला. सिक्सर. काय बॅटिंग पाहायला मिळते मैदानात 7 मध्ये. एका बाजूने जर विचार केला तर फार चांगला खेळ सेफने देखील दाखवला. परंतु आता मोहलला जशी स्ट्राईक मिळाली तशी लाजवाब इथे सुरुवात दर्शवत असताना मैदानात 7 मध्ये. कारण की मोह म्हटलं तर सातत्याने अग्रेसिव्ह बॅटिंगसाठी ओळखला जातो आणि त्याचं प्रदर्शन करत असताना मैदानात 7 मध्ये आपण पाहिला. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 40 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. सकाळचं सत्र तुम्ही एन्जॉय करतात, पाहतात, अनुभवतात. जय हनुमान चषक 2026 से थरार दिवस दुसरा. बॉल तयार. पुढचा बॉल अजून एक बाई
देख घुमा के बॅक टू बॅक सेकंड इन रो दमकम दाखवला मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र सांगून दिलाय राजा तो राजा बाकी सारी प्रजा प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय 7 बॉल आतापर्यंत फेस के 15 धावा वैयक्तिक खेळी करतोय मोह मैदानाच्या आतमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तरुणचं तर इथे चांगली गोलंदाजी तिथे मात्र पाहायला मिळाली फक्त 3 धावा तिथे तरुणने खर्च केल्या होत्या परंतु इथे कमबॅक केला बॅटिंग करत असताना टीम अल्टिमेट बदलापूर सेफ या संघानं 46 धावा फलकावरती लागले गेल्यात पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार बॉलिंग मार्कवरती राईट अबाउट द विकेट अजून एक ऑन साइडला फ्लॅटेड स्ट्रोक फिल्डर आहेत आणि इकडे विकेटचं बटन पाहायला मिळतो आता गोलंदाजांनी देखील सांगितलंय बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी एक तेरी तो एक मेरी विकेटचं बटन सी 40 धावा फलकावरती लागल्या गेल्या मुजीब मैदानाच्या आतमध्ये आलेत सेहेचाळीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या षटकातील शेवटचे 2 बॉल टू गो मुजीब स्ट्राईक एंडला इकडे बॅकफुट लावून स्क्वेअर केट केलाय गॅप मध्ये ढकललाय बॉल दोन्ही फिल्डर धावतात आणि इकडे फक्त आणि फक्त रातील धावत बॉल जाईल सीमा रेखा पार आल्याच आल्या ठोकलाय हा चौकार टीमची देखील हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे तब्बल 50 धावा फलकावरती लागले गेल्यात 50 ऑन ए बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे राजू यांचा परंतु जर पाहिलं तर राजूने तिथे धावा खर्च केल्या 17 इथे धावा खर्च केल्यात राजू यांनी आणि 1 विकेट देखील प्राप्त केली परंतु थोडंसं मी तर म्हणेन यावेळेस मागडे षटक जरूर ठरलंय राजू यांचं देखील इकडे आपण पाहतोय लॉकुलचा बॉल ऑन साइडला टर्न केला फिल्डर आहेत लॉंग ऑनला आणि एक सिंगलच मिळेल सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचेल 51 धावा 51 ऑन ए बोर्ड 51 धावा फलकावरती लागले गेले षटक क्रमांक 4 कंप्लीट आहे चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे एका बाजूला फाईट करत असताना जय हनुमान एरंजाड आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी पोई चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये यायचे कंपल्सरी अनिवार्य आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे उपस्थित व्हा लगेच एका बाजूला जय हनुमान एरंजाड त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी पोई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण द्वारे द्यायचे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत मान्यवरांचे शुभाचे एक सिंगल तिथे नक्कीच मिळेल स्ट्राइक रोटेट झाली सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचेल 52 धावा 52 ऑन ए बोर्ड 52 धावा फलकावरती लागले गेल्यात षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती ऑन गोईंग तुम्हाला पाहायला मिळतोय शेवटचा आणि अंतिम षटक आहे एका बाजूचा विचार केला बॅटिंग करत असताना हाणामारीचं षटक तर दुसऱ्या बाजूनी गोलंदाजी करत असताना महत्त्वाचं षटक ठरेल तरुण चांगली गोलंदाजी मात्र केली आणि आता देखील चांगली गोलंदाजी करतोय टप्प्यावरती कशी गोलंदाजी करतात ते प्रदर्शन असताना मैदानाच्या आतमध्ये उत्तम उदाहरण देत असताना तरुण यांना आपण पाहतोय आणि नक्कीच ज्या नावाने हा संघ ओळखला जातो का ओळखला जातो त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना तरुण यांना आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा तिथे खर्च केल्या आणि आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली तरी देखील 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल पुढचा बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत आणि बॉलला स्टॉप केलाय जरूर बॉलला कलेक्ट केलाय स्ट्रायकर एंडला फेकलाय तोपर्यंत इथे 2 धावा नक्कीच मिळतील गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे ऍड होतात स्कोर कार्ड वरती 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचेल 54 या धावसंख्येवरती 54 ऑन ए बोर्ड मयूर मेहर देखील इथे उपस्थित झाले बाईक सम्राट एरंजाड संघाचे रन मशीन तारणार आणि इन ऍक्शन मध्ये संपूर्ण टीम आज तुम्हाला पाहायला मिळेल चंदू मेहर असतील लेजंड क्रिकेटर तदनंतर सनी राणे इन ऍक्शन मध्ये भावार्थ देखील तुम्हाला पाहायला मिळेल
भरपूर चांगला खेळ सातत्याने आम्ही टीम एरंजाड संघाचा पाहिला आहे आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत बहुचर्चित असलेला संघ आहे. इकडे सुके गडले मैदानात 7 मध्ये परतावा लागेल मैदानाचा बाहेर सैफ यांना. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय टीम अल्टिमेट बदलापूर या संघाला. मुजीब बाद असणार आहेत आणि मुजीब यांना परतावा लागेल मैदानाचा बाहेर. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये जरार आलेले आहेत. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 ऑन ए बोर्ड. शेवटचे अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर. आखरी 2 गेंदे शेष है. गेंदबाजी के लिए गेंदबाज तरुण अच्छी गेंदबाजी आज की है तरुण ने. पुढचा बॉल. ओ इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील देखील केली आहे. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे केला आणि या स्ट्राइक रोटेट नक्कीच होईल. परतावा लागेल मैदानाचा बाहेर. ज्या पावलाने आले होते जरार त्याच पावलाने परततात मैदानाचा बाहेर. अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम अल्टिमेट बदलापूर या संघाला. चला गावदेवी पोई संघाचे कॅप्टन आपण या प्रतिस्पर्धा संघाचे इथे कॅप्टन उपस्थित आहेत. शेवटचा बॉल उर्वरित आहे. जसा शेवटचा बॉल पडेल तदनंतर आपण लगेच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. राईट अराउंड विकेट. स्लोवर गती हवेमध्ये इथे बॉल खाली क्षेत्ररक्षक जज करतात. तरुण स्वतः आहेत आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे जरूर. इकडे 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 57 या धावसंख्येवरती. 57 ऑन ए बोर्ड आणि 58 धाव्यांची आवश्यकता आहे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम प्रियांश 11 कुळगाव या संघाला. येणारे 30 बॉल आणि 58 धाव्यांची गरज. चला आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. मान्यवरांना विनंती करेन नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करायचा आहे. सन्मान्य आदरणीय शरद कृष्ण भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण या आणि आपल्या शुभाचे करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. चला मी विनंती करतोय शरदजी भोईर साहेब आपण यायचंय. आपल्या शुभाचे आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. भरपूर असे मान्यवर उपस्थित होतात. खऱ्या अर्थानं आपली स्पर्धा आहे. त्या दरम्यान आमचे सन्मान्य आदरणीय पंकजजी भोईर प्रकाशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे प्रकाशजी भोईर. आज आपली स्पर्धा आहे मानाची स्पर्धा आहे हक्काची स्पर्धा आहे आपल्या गावाची स्पर्धा आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळ देखील उपस्थित होतात आणि एक दमदार अशी स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं संपूर्ण हनुमान क्रिकेट संघ डोके यांच्या माध्यमातून ही स्पर्धा झाला नेक्स्ट मॅचचा देखील आणि पुन्हा एकदा आपण सुरुवात. या 58 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते ऐकण्यासाठी आपण करतोय मायक्रोफोन वरती इन्व्हाइट आणि सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील आमच्या समवेत आमचे गुरुवर्य आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रामधील एक सुप्रसिद्ध असा आवाज ज्याचा प्रत्येक घरोघरात पोहोचलेला आहे आणि इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती राहुलजी चव्हाण सरांना. ओ टू यू राहुल सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.
Hello, Mike Cheek. Hello, Mike Cheek. Hello, Mike Cheek. Thank you so much, Anuj Mori sir. आणि जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगरी कोलाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन इंदवी स्वराज्य आपल्या आज शोरानलेले इतिहास गाता असे जाणता राजा ताज जाणे झुकवित बाता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या डोकेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज डोकेकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ ढोके आयोजित जर्मन चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आज खरं तर दिवस क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. कालचा दिवस खरं तर गाजवला टीम जर्मन जोबेली ब संघाने आणि आजच्या दिवसातून देखील एक्स्ट्रा अपमधून एक सामना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. काल पहिली मॅच एक्स्ट्रा गटातून शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा या टीमनं काल पहिला सामना जिंकला आणि आता आजचा एक्स्ट्रा अपमधून सामना तुम्ही पाहताय अल्टिमेट बदलापूर विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय कुळगाव बी हा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर आज ताकदवर संघ तुम्हाला जरूर मैदानावरती खेळताना दिसतील. नेक्स्ट मॅच जर्मन क्रिकेट संघ एरंजाळ विरोधात गावदेवी क्रिकेट संघ पोई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. त्यानंतर श्री गणेश कासगाव विरोधात जर्मन जोबेरी, त्यानंतर आपटी बी विरोधात बेलपाडा आणि त्यानंतर जांताराचा बदलापूर विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान मोठ्या मॅचेस आज मात्र रंगताना दिसतील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यातीलच दोन संघ आता मैदानावरती एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतील. दोन ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सनी भोईर सर, त्यांच्या साथीनं डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला चेंडूची पूर्तता करा. तर आज कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्हाला अनुज मोरे सरांचा आवाज ऐकायला मिळेल फ्रॉम शिरगाव बदलापूर. एक चांगले समालोचक त्यांचा आवाज तुम्हाला आज जरूर ऐकायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. काल प्रसाद सवारे यांचा आवाज आपण ऐकला आणि आज अनुज मोरे यांचा आवाज तुम्हाला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. अप्रतिम स्कोरिंग कालच्या दिवसामध्ये देखील अनेक त्यांची राहिली, आज पुन्हा एकदा ते जोडले गेलेत. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जर्मन एरंजाळ टीम आपला निर्णय कळवा. मयूर मेहर क्षेत्ररक्षण. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार रुपेश भोईर, मंगेश भोईर, देवा भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हेमंत अशोक भोईर असतील. डोके म्हटलं की सातत्याने मग स्वर्गीय दाजी बेंडू भोईर क्रीडांगण हे नाव चर्चेत असतं, कारण याच मैदानावरती रजनी क्रिकेट स्पर्धा देखील आपण पाहिली आहे. पावसाळी फॉर्मॅटमध्ये एक मोठी स्पर्धा आपण पाहिली आहे आणि आज देखील पुन्हा एकदा खरं तर ही स्पर्धा जर्मन चषक या मैदानावरती रंगतीय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 56 धाबा तिथे जोडल्या गेल्या आणि आता 57 धाबाचं टार्गेट 57 धाबा बनल्या गेल्या आणि 58 धाबाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी सुमित मोरे त्याच्या साथीनं दाखल झालाय मैदानावरती. गोलंदाज बॅट्समन जतीन, तर बॉलिंग ट्रॅकवरती साहिम. षटक क्रमांक 1चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. साहिम आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाबा इथे मिळतील. सुमितच्या साथीनं जतीन, 2 खेळाडू तुम्हाला पार मिळतील. साईम आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती 2 धाबा एक पडल्या. 3 धाबा इथे फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात मैदानावरती तुम्हाला पार मिळेल करत असताना. गोलंदाज साहिम राऊंड द विकेट. पुढे सुद्धा टर्न केला ऑन साइडला, गॅप मधून स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. हा चौकार आलाय. चांगली बॅटिंग मैदानावरती सुमित करतोय. त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय 7 आकड्यावरती.
फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख यांच्या माध्यमातून अल्टिमेट बदलापूर टीमला शुभेच्छा येतात. खास करून सैफ भाई यांच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय निसारभाई शेख यांच्या माध्यमातून. क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला खेळाडू आहे निसारभाई शेख. महाराष्ट्र पोलीस आहे, परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, त्यामुळेच की काय इथे शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजून एक चांगला फटका ऑन साइडला गॅप मध्ये खेचलाय. क्षेत्ररक्षण नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमित मोरेच्या बॅटमधून येतोय अजून एक देखणा स्ट्रोक, चौकार. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉल. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, डीपमधून खेळाडू पोहोचेल. एक सिंगल एक पडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि जतीनने पूर्णपणे नकार दिलाय, त्यामुळे 16 धाबा पहिल्या ओव्हरच्या. पहिली ओव्हर खरं तर सुरू आहे. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय, एक चेंडू डॉट जरूर आलाय. 16 धाबा वसूल करतोय हैदराबादची सुमित. जतीनला तुम्ही पाहताय बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. साईम जज करतोय आणि कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले. 2 धाबा इथे मिळतात. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 58 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरच्या अंती 58 इथे धाबा चेस करत असताना 18 धाबा बनल्यात. अजून या मॅचमध्ये 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे, तर 40 धाबाची गरज आहे. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात सध्याच्या घडीला सुमित करतोय. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1 आता समाप्त झाले आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 18 धाबा जोडल्या गेल्यात. बदलापूर ग्रामीण क्रिकेटर सुजान संलग्न वागणी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान डोके म्हटलं की नेहमी त्यांचं काम ओके असतं आणि त्यातल्या त्यात आज देखील तुम्ही पाहताय अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड, त्यांच्या विरोधात गावदेवी क्रिकेट संघ पोई. सैफ आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटच्या बॉलवरती 2 धाबा आल्या. कॅच तिथे ड्रॉप झाला आणि अखेर 2 धाबा तिथे मिळाल्या, त्यामुळे 18 धाबा आपण पाहिल्या. टीमची टोटल 58 धाबा चेस करत असताना चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये आता करावी लागेल, कारण 24 बॉलमध्ये 40 धाबा जर रोकायचे या मॅचमध्ये तर पूर्णपणे मी म्हणेन विकेट घ्यावा लागतील टीम बदलापूर संघाला, कारण समोर सुमित मोरेला आपण पाहतोय जो मात्र भरपूर फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. या मॅचमध्ये पूर्णपणे जिम्मेदारी आता सैफच्या खांद्यावरती आहे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. चांगला खेळ सैफने नेहमीच खेळलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक मो भरपूर वेगाने पोहोचला आणि अखेर एक सुंदर झेल तिथे टिपला आणि अखेर धक्का लागतो. पहिला बॅटिंग करत असताना टीम कुळगाव संघाला फलंदाज बाद. पहिला धक्का लवकर लागलाय. प्रियांश 11 कुळगाव संघ मैदानावरती खेळतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. तरुण डेला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. तरुण डे वरती आता जिम्मेदारी आहे, इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 40 धाबा रोकायच्यात आणि मैदानावरती 72 बाहेर खेळाडू आपण पाहिलं खरं तर सैफ दाखल झाला आणि पहिल्या बॉलवरती विकेट त्याने संपादित केली आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आल्या पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅट अँड बॅटच्या मधनं बॉल निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला खेळ या मॅचमध्ये आता
टीम अल्टिमेट बदलापूर संघ देखील करत असताना, कारण सलग 2 बॉल आता डॉट टाकलेत, अनुभव भरपूर आहे सेफकडे. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल तर स्वीकारलाय, परंतु तिथे घडले काय पाहावं लागेल. झेल स्वीकारत असताना कुठेतरी जजमेंट खराब होतं आणि अखेर पाय पडलाय सीमेर रेषेवरती, त्यामुळे मिळतोय षटकार टीम कुळगाव बी संघाला. षटकार अगदी सीमे रेषेच्या लगत पेट्रोलिंग करत असताना एक सुंदर झेल. मुजीब यांना टिपला जरूर, एक अनुभवी खेळाडू आहेत, परंतु पाय सीमेरेषेवरती पडलाय, त्यामुळे हा षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आमचे साथी स्कोरर भावेश भोईर गोलू यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे गोलू. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला, डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय. मो पुन्हा एकदा बॉलमधून फेक करतील. सिंगल मिळतीये, सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न सध्याच्या घडीला अल्टिमेट बदलापूर टीमचा तुम्ही पाहताय जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीनं आता धावा एकपडण्याचा प्रयत्न राहिलाय. तरुण डेला तुम्ही पाहताय, जो चांगली बॅटिंग या डे फॉर्मॅटमध्ये करतोय. आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेजी शर्मा साहेब यांच्या नातूचं नाव आहे प्रियांश, आणि त्याच्याच नावाने संघ खेळतोय. रोहित राजेश शर्मा पुरस्कृत संघ तुम्हाला पार मिळेल. प्रियांश 11 कुळगाव बी. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची घेतली कडा, त्यांच्या मागे एक सुंदर झेल तिथे टिपलाय नन्नानं, आणि अखेर जतीनला देखील इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. शेवटचा बॉल आता शिल्लक. शेवटचा बॉल हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक. दोन ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरची अंती 18, दुसऱ्या ओव्हरची अंती 7 धावा खर्च केला, त्यामुळे 25. हॅलो माइक चेक. 12 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल 25. 25 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. तोहित आलेत. पहिला बॉल आय थिंक लाईन खराब आहे, त्यामुळे पंच देखील आता हळूहळू वळत आहे. विष्णू शिंदे सरांचा इशारा पोहोचतोय, व्हाईट बॉलचा इशारा जरूर तुम्हाला पार मिळेल. धावफलक आता सिंगलच्या साथीने 26 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. कमबॅक करायचे या मॅच मध्ये. नन्ना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉरवर्ड थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न तोहितचा आपण पाहिला या मॅच मध्ये. सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही बाजूला तुम्ही पाहताय अनुभव प्रचंड आहे. एका बाजूला सैफला तुम्ही पाहताय कित्येक वर्ष चांगला क्रिकेट सैफने खेळलाय. फिटनेस अजूनही सैफची तुम्हाला पार मिळेल. 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील अशी फिटनेस आहे,
तर दुसऱ्या बाजूला तरुण डेला तुम्ही पाहताय, तो देखील कित्येक वर्ष चांगला खेळ खेळतोय. इथे देखील संधी निर्माण झाली आहे आणि अखेर थ्रो थोडासा लेझी आला. आय थिंक तिथे यंगस्टर खेळाडू होते, थ्रो थोडासा मी म्हणेन लेझी आला, त्यामुळे इथून एक सिंगल एकपटी जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम अल्टिमेट बदलापूर या संघाचा देखील या मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेन जिम्मेदारी होती. सैफच्या खांद्यावरती त्याने 7 धाबा खर्च केल्या. लाईन इथे देखील चेक करावे लागेल. पाहिलं होतं खरं तर ऑफस्टिकचे भरपूर चेंडू बाहेर आहे, त्यामुळे इथे चेंडूला जाऊन दिलाय. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकत असताना 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 58 धाबाचं लक्ष होतं या मॅच मध्ये, अजूनही 30 धाबांची गरज आहे. फुलटॉस होता ऑन साइडला, जागेवरूनच खेळला क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या आवागाच्या बाहेर बॉल सीमा पार, षटकार. षटकाराला मैदानावरती नवीन बॅटर दाखल झालाय. संतोषच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला. खर तर संतोषला विचारलं, संतोष काय म्हणतोस, आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. षटकार ठोकल्यानंतर हा चौकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 20 धाबांची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टॉप गिअर वरती बॅटिंग आता सुरू आहे. इनफिल्डच्या वरनं खेळतला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धामाचा तोटा, बॉल जाईल दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हा चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 42 धाबा धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे अजून या मॅच मध्ये 16 धाबांची गरज आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. चला जुना चेंडू जायचा, कारण 2 ओव्हर समाप्त झालेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण 2 ओव्हर नंतर जुना चेंडू देतोय, याची नोंद घ्यायची आहे. तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 ओव्हर नंतर आपण जुना चेंडू देतोय, बरोबर ना मॅगी? चला फिल्डर या, आपण मॅचला आपण सुरुवात करू. तर धावफलक वेगाने पुढे सरकतोय या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक घ्या. टीमची टोटल 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॅटची कडा, फाईन लेगचा क्षेत्र मोकळा आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॉल नाही थांबणार. आउटफील्ड भरपूर फास्ट, बॉल सीमा पार, चौकार. शेहेचाळीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 12-12चं समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. या 12 चेंडू मध्ये 12 धाबा रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील टीम अल्टिमेट बदलापूर या मॅच मध्ये, हे देखील आपण पाहणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि ड्रिंक्स ट्रॉली बदलायची आपण जाईल, आपल्याकडे वेळ आहे. आपण ऐकूया खरं तर एक चांगलं संगीत.
12 बॉल या धावा सेव्ह करायच्या, 12 बॉल मध्ये 12 धावा रोखायच्या. त्याचा अनुषंगाने तो दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोर द विकेट ना. समोर बॅटर तरुण डे बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मुजीब भरपूर दूरवरून दाखल झाले, त्यांनी अखेर कॅच ड्रॉप. भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला, एक सिंगल येथे मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल, पुढे सरकतोय. 11 बॉल 11 धावाची गरज आहे, 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल पुढे सरकत असताना स्टाकी गिरवरती संतोषच्या बॅट मधून चौकार षटकाराचा पाऊसच पडला. या आपल्याला देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, आडवा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटन बॅटच्या मधनं भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना कित्येक स्पर्धेमध्ये तरुण डे सरांना आपण पाहिलंय, पंचाच्या भूमिकेत चांगली कामगिरी त्यांची नेहमीच आपण पाहिली आहे. त्यामुळे जवळून क्रिकेट नेहमीच पाहिलंय आपण, पाहिलं तरुण डेच्या माध्यमातून. या मॅच मध्ये देखील त्यांच्यावरती जिम्मेदारी होती, त्यामुळे चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय. इथे फटका हा देखील फसला, स्कोरलेगचा खेळाडू पुढे सरकेल आणि अखेर पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. मोहला तुम्ही पाहताय जो प्रचंड वेगाने पोहोचतोय, बॉलला तो पेक करेल. दरम्यान धाबा किती मिळतील, 3 धाबा एक पडण्याचा प्रयत्न राहिलाय. मी खरं तर मगाशीच उल्लेख केला होता, तरुण डे अनुभव भरपूर आहे आणि खरं तर या मॅचला ते पुढे घेऊन गेलेत. सिंगल डबल ला प्राधान्य त्यांनी दिले, त्यानंतर आपण पाहिलं चौकार एक षटकार त्याच्या बॅट पण झालाय, त्यामुळे टीमची टोटल पुढे सरकत असताना 50 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. 8 धाबाची अजूनही गरज या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक, षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना. टर्न केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगाने पोहोचेल. एक सिंगल एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला आणि अखेर या 2 धाबा इथे एक पडल्या जात आहेत. आता तिसरीचा प्रयत्न करतात, कारण माहिती आहे तरुण डेला देखील धावा बनतायत, तर इथून एकवटायला हव्या. कारण कित्येक वेळा मी म्हणेन सामने फसतात जिथे मात्र धाबा कमी असतात. यस पंच काहीसा इशारा करतात 1 शॉट, 1 रन शॉट इथे मात्र घेण्यात आलाय, त्यामुळे 2 धाबा मिळतील. 4थी धाव देखील एकवटण्याचा प्रयत्न होता, परंतु संतोषने थांबवलं तरुण डेला, त्यामुळे 2च धाबा इथे मिळत आहेत. धावफलक 52 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. खरं तर मैदानावरती विष्णू सर उभे आहेत आणि त्यांची नजर भरपूर तीक्ष्ण आहे, त्यामुळे त्यांनी चेक केलाय नक्की इथून त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये मी म्हणेन कैद झालं की बॅट इथे ग्राउंडिंग झालेली नाहीये. बॅटची कडा, एक सिंगल इथे बाली, पुन्हा एकदा सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 53 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात, त्यामुळे अजूनही 5 धाबाची गरज या मॅच मध्ये. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार बेल 53. फटका चांगला आहे, एम एस धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तरुण डेच्या बॅट मधून हा षटकार येतोय. सामना जिंकलाय टीम प्रियांश 11 कुळगाव बी संघानं, अभिनंदन. तर हार्डलक टीम अल्टिमेट बदलापूर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. बॉलिंग करत असताना ज्यानं 12 चेंडू टाकत असताना 90 धावा खर्च केले आणि बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली, तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओल्ड इज गोल्ड.